पाहिजे महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व लोकांना मराठी भाषा बोलला पाहिजे, मराठी भाषामध्ये संवाद केला पाहिजे, याच्यावर काहीही मतभेद नाही, काहीही वाद नाही. पण तो GR मध्ये पुढे अशी एक तरतूद आहे की 1 मे पासून RTO तर्फे प्रत्येक ऑटो चालक आणि टॅक्सी चालकचा जो मराठी ज्ञान आहे, मराठी भाषाचा जो ज्ञान आहे, त्याचा व्हेरिफिकेशन होईल. म्हणजे एक व्हेरिफिकेशन ड्राईव्ह सुरू होईल शासनातर्फे, RTO तर्फे. त्यांच्या मराठी भाषाच्या ज्ञानचा एक टेस्ट घेतला जाईल, परीक्षा घेतला जाईल. आणि समजा ते फेल झाले तर त्या GR मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की त्यांचा परमिट रद्द केला जाईल, त्यांचा लायसन्स जप्त होईल आणि जो बॅच असतो तो त्याच्या पण जप्ती होईल. हा एक मोठा वादचा विषय आहे. मी 4-5 दिवसापूर्वी माननीय आमचे पक्षाचे जो मंत्री आहेत, माननीय श्री परिवहन मंत्री श्री प्रताप नाईक साहेबांना एक पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठी सक्तीचा जो एक प्रस्ताव ठेवत आहात तो थोडा अन्यायकारक आहे. कारण जे ऑटो चालक आहेत, जो टॅक्सी चालक आहे, सगळे मराठी बोलू शकत नाही असं नाही आहे. खूप सारे लोक मराठी बोलू शकतात. पण समजा ज्यांना मराठी बोलू येत नाही, समजा तुमच्या टेस्टमध्ये ते फेल झालेत, तो त्यांच्या परमिट रद्द करण्याचा जो राज्य शासनाकडून एक पवित्रा घेतला गेलेला आहे, त्याच्यामुळे एक दुष्परिणाम होऊ शकतो लोकांवर. म्हणजे लोकांच्या समोर उदरनिर्वाहाचा संकट निर्माण होऊ शकतो. लोकांच्या समोर उपाशी राहण्याचा संकट येऊ शकतो. मुंबईमध्ये 3-4 लाख असं ऑटो चालक आहे. याच्यामध्ये बहुतेक ऑटो चालकांनी बँकेमधून लोन घेतलेला आहे. त्यांच्या लोनचा इन्स्टॉलमेंट द्यायचा असतो. त्यांच्यावर मोठा कर्ज आहे. टॅक्सी चालकांवरती एकदा त्यांचा परमिट रद्द झाला आणि लोन त्यांनी रिपे केलं नाही तर त्यांच्या समोर एक मोठा संकट उपस्थित होऊ शकतो. याच्यासाठी मी एक मागणी केली होती आमचे जो परिवहन मंत्री आहेत की तो 1 मे पासून जो मराठी सक्तीचा जो विषय तुम्ही घेता त्याच्यावर पुनर्विचार करा. आज त्या विषयावर आमची बैठक आहे. मंत्री महोदयांनी बोलवलेलं आहे 12:30 वाजता मंत्रालयामध्ये. तिकडे आम्ही हा विषय पुन्हा ठेवणार मंत्री महोदय समोर.